यश, हॉस्टेलवरनं आल्यापासून कसं वाटतंय तुला? तुझी एकदम भारी. येरोडा जेल मधून बाहेर आला का? कुठून? येरोडा जेल. येरोडा जेल. येरोडा जेल मध्ये एवढे नसेल तेवढा. 1-2 लाख रुपये आम्ही टाकतो तर काही येरोडा जेल मध्ये टाकतो काय? खायला चांगलं खायला का मित्रांनो, ह्याला काजू बदाम हे हॉस्टेलमध्ये चांगलं देतो. आणि हा बाहेर येताना सरांना सांगतो की सर मी असं वाटतंय की मला येरोडा जेलमधनं बाहेर आलोय. काय तुम्ही काय या गोष्टीवर बोलाल? काय नाही, ते शांत गाडी चालवत या गोष्टीवर काय बोलू शकता? नाही आता ते सध्या गाडी चालवण्याच्या बिझीत आणि शिकणार नाही का तू पुढे? इथे शिकतो की, इथे शिकतो शाळा तू? 100 शाळा आहेत इथं. तू हॉस्टेल मध्येच खूप छान दिसतोस. नको आणि गेलो काळा हॉस्टेलमध्येच पडतो, इथं गेलो गोरा होतो. आता काळा दिसतो बघा मित्रांनो. चाल काळा झाला तरी चालेल. नाही नको, गोरा पाहिजे. इथे त्याला मस्ती करायची असते म्हणून इथं अभ्यास कोण नाही करत मस्ती नाही. करणार? आल्यापासून मोबाईल बघतोय मे नुसता. महिन्याचा अभ्यास आल्यापासून थांबा, मे महिन्याचा अभ्यास असतो का? सांगायला का मम्मीला जरा. आल्यापासून मोबाईल नुसता मे महिन्याचा अभ्यास नसतो, मोबाईल खेळायलाच पाठवतात 2 महिने. मम्मीचं काही काम ऐकत नाही, काही करत नाही घरात. आधी भांडी कोणी बसले ग? कधीतरी ते तेवढं करायचंच असतं घरात काम. एवढं करायचं नसतं, ती करायला मी खाल. आमचा हा लाडू पोरगा आहे आणि पप्पाला आणि मम्मीला सतवायला आलाय 2 महिने. त्याच कामासाठी पाठवतो. आणि म्हणतोय डोक्यावर बसवलं पाठवते ते दोघांच्या. हो का? पप्पा 1-2 लाख रुपये आमच्या डोक्यावर बसवून येणं बस म्हणून टाकले. नाही मग 2 महिन्याचं सुट्टीला आली. ओके तुम्ही काय बोलू शकता ह्याच्यावर? काही नाही, मी सध्या गाडी चालवण्यात बिझी आहे. आम्हाला ह्याच्यावरती काही उत्तर द्यायचं नाही. यश म्हणतो येरोडा जेल मधून आलोय मी बाहेर. त्याला जून मध्ये समजून जाईल येरोडा जेल आहे का काय आहे. का गुरुकुल जेल आहे? गुरुकुल हॉस्टेल हे शिक्षण हे मंदिर असतं. होय ग, मग येता का माझ्या बरोबर? वाटण्याची तुझी करा तिकडे जाऊन. हॅलो गाईस, तर आता आमचं ठरलेलं आहे. आता आम्ही एक्सपेरिया मॉलला चाललेलो आहे, डोंबोलीच्या ना पप्पा. तर आम्ही आता जातो. आमच्या यश हॉस्टेलला असतो त्याच्यामुळे त्याच्याकडे कपडे नाही येत आता सध्या. तर त्याची 1 महिन्यानी एवढी अट बदलते, 1 इंच, परत 1 महिन्याने 1 इंच कपडे आणून थकलो. आता त्याला फक्त 2 टी-शर्ट पॅन्टीच घेणार आहे. अजून काय परत 2 महिन्यांनी तो जाणार आहे कुठं? हॉस्टेलला. अरे अजून 2 महिने आहेत. तुमचं काय माग लागले माझ्या? आता गाडी धुवायला थांबलोय आम्ही. आता ड्रेस नाही घेतलाय. हाय, काय झालं? कुठं काय? तुम्ही कुठं का बोल? हा, आता आम्ही एक्सपेरिया मॉल पाशी पोहोचलेलो आहे बघा. आता आम्ही चाललेलो आहे. आता इथे चेकिंग होते गाडी. हे केलं. आम्ही चाललोय आतमध्ये. आता किती वाजले आम्ही निघालेलो? किती काय माहित नाही. आता 1:30 वाजले वाजता. 1:30 वाजता निघालेलो. आता किती वाजलेत? 2:15. आता 2:15 वाजलेत. तर बघा किती ट्रॉफिक आहे तिथे पार्किंगच्या ह्याला. कशाला अप्पा? हा, पार्किंगचे पैसे. पार्किंगच्या आत आलेलो आहे. आता गाडी पार्किंग कुठं लावायची? अहो इथं होतं ना बाबा माग. बघा इथं गाडी लावलेली. आता आम्ही उतरतो. मम्मी पोचलो का आपण आता? चल की आता पुढे. मम्मीने पप्पाला धमकी दिलेली आहे. मोठी पोरं खेळतात काय.
का खाली प्रेझेंट लावलीस का हा का तुला काय नाही घ्यायचं? नको एवढी तू पार्लर रे पार्लर टी शर्ट वगैरे कुठे आहे? एका ह्याच्यातच किती उशीर लावताय? एवढा उशीर? काय नको स्वतःला घेतलं दोघांनी बरोबर आणि मला काय नाही याच वेळेस मी काय दरबारी त्याच्या 10-15 हजाराची खरेदी करते. ती तिथे आहे. माझ्या नवऱ्याच्या वहिनीकडे पाणीपुरी खायला तुम्ही पण या. बरोबर का? होय बरोबर का? माझ्या नवऱ्याची बाई सारखी गावावरच असते. काका माझ्या नवऱ्याने तिला साडी घेतलेली नाहीये. गाऊन फेमस आहे. नाही हो, थोड्या दिवसांनी मी हा टीव्ही उचलून देणार आहे पण मी ऐकून घेते. हे बघा आम्हाला किती प्रेम करते. खायला घेऊन आली मला आणि शिव्या पण देते तेवढ्याच. सार्थक कामाला गेला? अरे का माझ्या नंदेच्या घरी आलेली आहे. माझी नंदन लय प्रेम करते माझ्यावर. काय दिले तुला आज खायला नंदन? पाणीपुरी. रविवारचे चिकन खायला जातात आणि माझी नंदन देते पाणीपुरी खा. हे बिस्किट कधी खाल्लं नसल्यावरच करते का? मी कुठं म्हणते, मला माहिती आहे तुमच्या बहिणीला. काय बोलली बोल. मला माहिती आहे तुमच्या बहिणीला बोलल्यावर राग येतो म्हणूनच मी बोलते की तुम्हाला राग यावा म्हणून. मग राग येण्यासारखं माझ्या बहिणीला बोलू नको तू. खावा पाणीपुरी खावा आणि गप घरी चला. तू खा. आहे ना देश? तुम्ही तिकडे काय करायचं ते करा. तेच पिक्चर बघ कोणता लागलाय. काकू बघ छोटू मोठं. हे मी लावलाय तो. व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. कमेंट छान छान कमेंट करा.